नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. चला आपण डिजिटल सर्किटरीच्या जगात पाऊल टाकूया. जसे आपण ॲडव्हान्स लॉजिक गेट्सची बांधणी आणि टेस्टिंगचा शोध घेणार आहोत, या सत्रामध्ये डिजिटल सर्किटचे विश्लेषण आणि डिझाइन करण्यासाठी अत्यावश्यक असलेली साधने देखील स्पष्ट केली जातील. उद्दिष्टे या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल. आयसी वापरून नॅन्ड, नॉर आणि एक्स ऑर गेट्सची बांधणी करणे, स्विचेस आणि एलईडी वापरून नॅन्ड, नॉर आणि एक्स ऑर गेट्सच्या ट्रुथ टेबल्सची पडताळणी करणे. ॲडव्हान्स लॉजिक गेट्स म्हणजे लॉजिक गेट्सचा एक ग्रुप असतो ज्याला विशिष्टपणे नॅन्ड, नॉर, एक्स ऑर गेट्स असे म्हटले जाते. प्रथम आपण ॲडव्हान्स लॉजिक गेट्स बांधणे आणि टेस्टिंग करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि सामग्री पाहूया. आपल्याला खालील साधने आणि उपकरणांची गरज असेल. रेग्युलेट केलेला डीसी पॉवर सप्लाय 0 to 30 व्होल्ट्स 3 अँपिअर एक संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोब्स सह एक संख्या, वायर स्ट्रिपर एक संख्या, नोज प्लायर एक संख्या. आपल्याला खालील सामग्री आणि घटकांची गरज असेल. ब्रेडबोर्ड एक संख्या, IC 7400 एक संख्या, IC 7402 एक संख्या, IC 7486 एक संख्या, मिनिएचर टॉगल स्विचेस 2 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार, रेझिस्टर 330 ओम 1/4 वॉट बाय CR25 एक संख्या, LED 5 मिलीमीटर एक संख्या. IC साठी डेटा शीट आवश्यकतेनुसार. IC 7400 वापरून नॅन्ड गेट लॉजिकची बांधणी आणि पडताळणीची प्रक्रिया. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण नॅन्ड गेटची समीक्षा करूया. नॅन्ड गेट हे अँड ऑपरेशनचे पूरक प्रतिनिधित्व करते. त्याचे नाव हे नॉट अँडचे संक्षिप्त रूप आहे. नॅन्ड गेटच्या ग्राफिक चिन्हामध्ये आउटपुटवर अँड सिम्बल एका बबलसह समाविष्ट आहे, जे दर्शवते की अँड गेटच्या आउटपुटवर एक पूरक ऑपरेशन केलेले आहे. नॅन्ड गेट नॉट अँड एक आउटपुट निर्माण करते जे फक्त तेव्हाच असत्य असते जर त्यातील सर्व इनपुट सत्य असतील. लो झिरो आउटपुट फक्त तेव्हाच निर्माण होते जर गेटची सर्व इनपुट हाय 1 असतील. जर कोणतेही इनपुट लो 0 असेल तर एक हाय 1 आउटपुटचा निष्कर्ष मिळतो. आता प्रक्रिया पाहू. प्रथम सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा. ते चेक करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि एलईडी उत्तम स्थितीत चालू आहेत. तुमच्याकडे सर्व गोष्टी जमा झाल्या की 14 पिन आयसी घट्टपणे ब्रेडबोर्डवर चढवा. तुम्ही अचूकतेसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. सेफ्टी टिप: आयसी काळजीपूर्वक हाताळा. यामुळे तुम्ही पिन्स जेव्हा ब्रेडबोर्डमध्ये सरकवता तेव्हा त्या बेंड होणार नाहीत. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर आयसीची 14वी पिन +5 व्होल्ट्स सप्लायला कनेक्ट करा. हे आपले व्हीसीसी आहे, आयसीचे लाईफ ब्लड. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. टॉगल स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडला कनेक्ट करा. आणि S1 आणि S2 इनपुट पिन्स 1 आणि 2 ला कनेक्ट करा. येथे एक सेफ्टी टिप आहे. तुम्ही पॉवर चालू करण्यापूर्वी तुमचे असेंबल केलेले गेट सर्किट तपासून घ्या. हे कोणतेही शॉर्ट सर्किट किंवा चुकीचे कनेक्शन्स टाळण्यासाठी महत्त्वाचे, ज्यामुळे आयसीची हानी होऊ शकते किंवा सर्किटचे कार्य प्रभावित होऊ शकते. आयसीच्या आउटपुट पिन 3 ला रेझिस्टर कनेक्ट करा. यामुळे एलईडीचा करंट मर्यादित होईल, ज्यामुळे ते जळून जाण्यापासून सुरक्षित राहील. नंतर एलईडीचा एनोड रेझिस्टरच्या खुल्या टोकाशी जोडा आणि कॅथोड ग्राउंडशी जोडा. यामुळे आपल्याला आपले नॅन्ड गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहण्यास मदत होऊ शकेल. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट डीसी सप्लाय स्विच ऑन करा. चेक करा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे 0-0 कॉम्बिनेशन सूचित करते. यासाठी आपण एलईडीची पडताळणी करू. तुमच्या निरीक्षणात आले असेल की एलईडी चमकत आहे. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा, तो चमकत आहे. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा.
आउटपुट स्टेटमध्ये कोणताही बदल झाला नाही. LED चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. आता LED चमकत नाही, ज्याचा अर्थ 1-1 कॉम्बिनेशनसाठी आउटपुट 0 मध्ये बदलते. IC 7402 वापरून NOR गेट लॉजिकची बांधणी आणि पडताळणी. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण NOR गेटची समीक्षा करूया. NOR गेट हे OR ऑपरेशनसाठी पूरक आहे. त्याचे नाव हे नॉट ORचे संक्षिप्त रूप आहे. NOR गेटच्या चिन्हामध्ये आउटपुटवर OR सिम्बल एका बबलसह सामील आहे, जे दर्शवते की OR गेटच्या आउटपुटवर एक पूरक ऑपरेशन केलेले आहे. हाय आउटपुट 1 निर्माण होते जर गेटची दोन्ही इनपुट लो 0 असतील. जर एक किंवा दोन्ही इनपुट हाय 1 असेल तर लो आउटपुट 0 चा निष्कर्ष मिळेल. आता प्रक्रिया पाहू. आता सर्व आवश्यक घटक गोळा करा, ते तपासा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम स्थितीत चालू आहेत. तुम्ही सर्व गोष्टी जमा केल्या की 14 पिन IC घट्टपणे ब्रेडबोर्डवर चढवा. तुम्ही अचूकतेसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन 5 व्होल्ट्स पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. टॉगल स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडला कनेक्ट करा. आणि S1 आणि S2 इनपुट पिन्स 2 आणि 3 ला कनेक्ट करा. ICच्या आउटपुट पिन क्रमांक 1 ला रेझिस्टर कनेक्ट करा. त्यानंतर LEDचे एनोड रेझिस्टरच्या खुल्या टोकाला जोडा आणि कॅथोड ग्राउंडशी जोडा. यामुळे आपल्याला आपले NOR गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहता येतील. सर्व गोष्टी तपासून झाल्या की 5 VDC सप्लाय स्विच ऑन करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी आपण LEDची पडताळणी करूया. तो चमकत आहे. आपल्याला माहीत आहे की NOR गेट फक्त तेव्हा आउटपुट निर्माण करते जेव्हा दोन्ही इनपुट लो असतात. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. तुम्ही आता पाहू शकता की या आउटपुटला LED चमकत नाही. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. येथेही आउटपुट स्टेटमध्ये कोणताही बदल झाला नाही. LED चमकत नाही. IC 7486 वापरून XOR गेट लॉजिकची बांधणी आणि पडताळणी. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपण XOR गेटची संक्षिप्तपणे समीक्षा करूया. XOR गेटचे फक्त 2 इनपुट्स असतात. इतर गेट्सच्या विपरीत त्यामध्ये 2 पेक्षा जास्त इनपुट्स कधीही नसतात. हे एक डिजिटल लॉजिक गेट आहे जे ट्रू 1 किंवा हाय आउटपुट देते जेव्हा ट्रू इनपुटची संख्या ऑड असते. हे गेट एक विशिष्ट किंवा मॅथमॅटिकल लॉजिकपासून अंमलात आणते, म्हणजे एक ट्रू आउटपुट निष्कर्ष मिळतो जर गेटचा एक आणि फक्त एकच इनपुट सत्य असेल. जर दोन्ही इनपुट असत्य 0 किंवा लो असतील किंवा दोन्ही सत्य असतील तर एक असत्य आउटपुट निष्कर्ष मिळतो. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, ते तपासा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम स्थितीत चालू आहेत. तुम्ही सर्व गोष्टी जमा केल्या की 14 पिन IC घट्टपणे ब्रेडबोर्डवर चढवा. तुम्ही अचूकतेसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा.
नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. टॉगल स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडला कनेक्ट करा. आणि S1 पिन 1 ला आणि S2 पिन 2 ला कनेक्ट करा. आयसीच्या आउटपुट पिन क्रमांक 3 ला एक रेझिस्टर कनेक्ट करा. यामुळे एलईडीचा करंट मर्यादित होईल आणि तो जळून जाण्यापासून संरक्षण होईल. त्यानंतर एलईडीचे एनोड रेझिस्टरच्या खुल्या टोकाला जोडा आणि कॅथोड ग्राउंडशी जोडा. यामुळे आपल्याला आपले XOR गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहता येईल. सर्व गोष्टी तपासून झाल्या की 5 व्होल्ट VDC सप्लाय स्विच ऑन करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी आपण एलईडीची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा. तुम्ही आता पाहू शकता की या आउटपुटला एलईडी चमकत आहे. आपल्याला माहित आहे की जर कोणतेही एक इनपुट 1 असेल तर XOR हाय आउटपुट निर्माण करते. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काहीही बदल झाला नाही. एलईडी चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. आता आउटपुट 0 असे बदलते, याचा अर्थ एलईडी चमकत आहे. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की IC वापरून NAND NOR आणि XOR गेट्सची बांधणी करणे, स्विचेस आणि LED वापरून NANड NOR आणि XOR गेट्सच्या ट्रूथ टेबलची पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.